जळगाव शहरामध्ये जवळपास 50 शाखा विविध भाषामध्ये विभागलेला ब्राह्मण समाज आहे. हो. हा समाज कधीच कुठेच एकत्रित येत नव्हता. देवेंद्रजी साखरे म्हणून गुरुजी होते, ते भिक्षुकी करायचे. तर भिक्षुकी करताना त्यांचं हृदयविकारानं निधन झालं. त्यांना मुलं पत्नी वगैरे होती. तर समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना 7 लाख रुपये गोळा करून दिले आणि ती 7 लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या आणि मुलांच्या नावाने फिक्स डिपॉझिट केली. त्यांना आधार झाला. तो एक जी गरज होती, जी सगळ्यांना जाणवायची, की ब्राह्मण समाजाबद्दल अनेक लोक अनेक गैरसमज पसरवतात. खोटा इतिहास लोकांना सांगतात. तर आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करतात. त्याच्यामुळे सगळ्यांना मानसिक त्रास होतो. अशा ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीये त्या कशा काय खोट्या इतिहास लिहून वगैरे ते सांगितले जातात. तर अशा ज्या घटना घडायच्यात, कोणीही उठसूट ब्राह्मण समाजावर तोंडसुख घ्यायचं आणि ब्राह्मण समाजाबद्दल गरज ओळखायची वगैरे वगैरे असे अनेक प्रकार आजच्या 15 वर्षापूर्वी व्हायचे. याच्याकरता अनेक मला अभिमान वाटेल की समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की जे सड असतं हे काम मदत करायला तयार आहेत. ते फक्त म्हणतात की तुम्ही असं काही चांगला विद्यार्थी असेल तर आम्हाला कळवा, आम्ही त्यांना दत्तकही घेऊ. म्हणजे तर शिक्षण पूर्ण शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार होत. असे चांगलं महिला मंडळाचं चांगलं काय महिला मंडळ कोणतंही काम घेतो तर व्यवस्थित त्याला पारही पाडतं. आणि जेव्हापासून महिला मंडळ स्थापन झालेलं आहे तर तेव्हापासून बहुभाषिक ब्राह्मण संघाचं म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त त्यांनी कार्यभार उचललेला आहे आणि ते यशस्वीरित्या तेही पार पाडतात. सगळे समाज जेव्हा एकत्रित येतो तेव्हा खरोखर सगळ्यांना खूपच आनंद होतो. आणि दरवर्षी जवळपास 5000 लोक असेच काही एकत्रित येत नाही. आणि हे सगळं आता 16 वर्ष झालेले. 16 वर्षामध्ये सगळं आपोआप घडतंय. आता या लोकांना सवय होऊन गेलेली आहे की आपल्याला वर्षातून एकदा सगळ्यांना भेटायचंय. भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करतो आम्ही ब्राह्मण समाजासाठी मर्यादित असतो. मात्र शंकराचार्य जे आहेत त्यांनी हिंदू धर्मासाठी कार्य केलेले आहे. तर त्या व्याख्यानामध्ये आम्ही सगळा हिंदू समाज आम्ही त्याच्यामध्ये आमंत्रित करतो. म्हणून वर्षातून एकदा एका ठिकाणी एकत्रित यावा हा आमचा मूळ आग्रह आहे. कोणी असेल, समाजातील मोठी व्यक्ती असेल, लहानात लहान व्यक्ती असेल, वयाने लहान असेल, वयाने मोठी असेल, आर्थिक रूपाने, ज्ञानाने, कशाही प्रकारे ती मोठी असेल, लहान असेल व्यक्ती, त्यांनी आपला सगळा मोठेपणा, लहानपणा बाजूला ठेवावा. आपसातले जे काही हेवे दावे जे काही असतील ते सगळे त्यांनी बाजूला ठेवावे आणि सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने यावे, मिळावे, मिसळावे आणि समाज केवढा चांगला आहे आपला त्याचा आनंद घ्यावा असं ते वाटत असतं. आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी वेळ जरूर द्यायला पाहिजे. वर्षातून एकच दिवस फक्त आपण त्याच्यासाठी. नमस्कार, तरुण भारत लाईव्ह मध्ये मी सोनिका मुजुमदार आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, जळगाव हे सामाजिक, भौगोलिक तसंच दातृत्वाच्या बाबतीत सुपरिचित आहे. जळगावच्या या मातीत असे अनेक सुपूत आहेत जे खास करून दातृत्वासाठी ओळखले जातात. या व्यक्ती समाजातील गरजू व्यक्तींसाठी मोठा आधार ठरतात. असंच एक दातृत्वाने संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांतजी खटोळ. श्रीकांतजी हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांची स्वतःची आपली एक ओळख आहे, जे सगळ्यांनाच सुपरिचित आहेत. बहुभाषिक ब्राह्मण समाजाला एकत्र आणणारं व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांची ओळख आहे. चला तर मग आजच्या कार्यक्रमात आपण आता येणाऱ्या भगवान परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. श्रीकांतजी आज तरुण भारत लाईव्ह मध्ये आलेले आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे श्रीकांतजी. नमस्कार. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आता 29 एप्रिलला भगवान परशुराम जयंती आहे, तर त्या अनुषंगाने आपले काय काय कार्यक्रम आहेत, कसे कसे आपण ठेवलेले आहेत त्याबद्दल सांगा आधी. भगवान परशुराम जन्मोत्सवच्या निमित्ताने यंदा 3 दिवसीय कार्यक्रम आहेत. आता उद्या रविवारी सर्वात आधी आम्ही रक्तदानाने परशुराम जन्मोत्सवाची सुरुवात करतो. सगळ्या समाजासाठी आपल्याला काम करायचं. आपल्या समाजासाठी देखील करायचं, इतर समाजासाठी करायचं. आपण इतर समाजासाठी देखील आपण कुठेतरी उपयोगी पडू या भावनेतून आम्ही रक्तदानाचा आधी संकल्प घेतो. जे काही समाजातील जे लोक आहेत, जे समाज कार्यासाठी सदैव अग्रेसर असतात, त्यांच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम आयोजन करतो. आणि उद्या जवळपास 70 ते 80 लोक
रक्तदान करतात. बर, आता आपण ही जयंती साजरी करतोय. ही गेली 15-16 वर्ष झाले आपण ही जयंती जळगावमध्ये साजरी करतोय. आपण बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष आहात. तर ज्यावेळी ही जयंती सुरू केली जळगावमध्ये, तर त्यावेळी म्हणजे काय कल्पना होती डोक्यामध्ये की असं का सुरू करायचं, म्हणजे काय त्याच्या मागे भूमिका होती? जळगाव शहरामध्ये जवळपास 50 शाखा विविध भाषामध्ये विभागलेला ब्राह्मण समाज आहे. हो, हा समाज कधीच कुठेच एकत्रित येत नव्हता. याच्यामधल्या काही शाखा ज्या आहेत त्या रेग्युलरली वर्षातून 2 वेळेला 3 वेळेला एकत्रित येतात. काही शाखा ज्या आहेत त्या अनेक 10-12 शाखा आहेत, त्या सगळ्या शाखा कुठे ना कुठेतरी एकत्रित येतात. मात्र या 50 शाखा ज्या आहेत त्या कुठेच कधी एकत्रित येत नव्हत्या. याच्यामुळे आपसामध्ये सगळेजण ब्राह्मण असून एकाच समाजातील असून आपसात कोणाचा संपर्क नव्हता. म्हणून ती एक मोठी गरज होती. तर तशी संकल्पना पुढे आली आणि त्या लोकांनी, सगळ्या लोकांनी मला ती जबाबदारी सोपली आणि सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम माझी जिम्मेदारी टाकण्यात आलं आणि आम्ही त्या कामाला लागलो. आणि पहिल्यांदा भरपूर त्रास झाला आम्हाला 2-3 वर्ष 4 वर्ष. पत्तेच नव्हते, कोणाला ओळखतच नव्हतो आम्ही मग आजच्या 10 वर्षापूर्वी जनगणना केली. तर जनगणनामध्ये शहरातील प्रत्येक घरोघरी फिरून आम्ही सगळ्यांचे पत्ते उपलब्ध करून घेतले आणि जनगणना झाल्यानंतर मग व्हॉट्सअप ग्रुप तयार झाले. तेव्हापासून कम्युनिकेशनचं एक चांगलं साधन निर्माण होऊन सगळे कम्युनिकेशन आपसातले, म्हणजे वर्षातून एकदा एका ठिकाणी येण्याचा जो आम्ही जो उद्देश केला होता तो आता यशस्वी ठरतोय मागच्या 10 वर्षापासून. अच्छा, मग ही स्थापना करायची बहुभाषिक ब्राह्मण संघाची असं का आलं म्हणजे डोक्यामध्ये, की काय त्याच्या मागे आणखी? याच्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये असे काही वर्ग आहे ज्यांना शिक्षणाची गरज आहे. काही वर्ग असे आहेत की आरोग्याच्या विषयामध्ये लोकांमध्ये काहीच माहिती नाही. जर कोणाला अर्ध्या रात्री कोणाला त्रास झाला तर तो काय करावं काही समजत नाही. अनेक ठिकाणी असं होतं का, आता मागच्या वेळेला एक देवेंद्रजी साखरे म्हणून गुरुजी होते, ते भिक्षुकी करायचे. तर भिक्षुकी करताना त्यांचं हृदयविकारानं निधन झालं. त्यांना मुलं पत्नी वगैरे होती. तर समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना 7 लाख रुपये गोळा करून दिले आणि ती 7 लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या आणि मुलांच्या नावाने फिक्स डिपॉझिट केली. त्यांना आधार झाला तो. आणि त्या व्यतिरिक्त मग जसे आम्ही एकत्रित आलो तसे अनेक काही शासकीय योजनांमधून फायदा मिळवून देणारे लोकही आलेत. काही ऋषालीताई जोशी आहेत, त्यांना शासनाकडून जो मिळणारा दरमहा 2500 रुपये जे अनाथ मुलांना आहे ते मिळून दिलं. अशा मग ते काही ना काही सुविधा मिळत राहिले, काम वाढत गेलं. असे ज्या वेळेला काम होतात त्यावेळेला आपण केलेलं काम सफल झालं याचा आनंद होतो. बिलकुल बिलकुल, प्रश्नच नाही. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही बहुभाषिक ब्राह्मण संघाची स्थापना केली. आता या बहुभाषिक ब्राह्मण संघामध्ये आपण बघतो की वेगवेगळे म्हणजे भाषा, जसं महाराष्ट्रीयन ब्राह्मण आहेत याच्यामध्ये, राजस्थानी ब्राह्मण आहेत याच्यामध्ये, गुजराती ब्राह्मण आहेत. तर ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही सगळ्यांना एकत्र केलं तर त्यावेळी चॅलेंजिंग नव्हतं की प्रत्येकाला सांगायचं, समजवायचं आणि त्यांना सोबत घ्यायचं? हो, आधी सगळ्यांमध्ये खूप गैरसमज होते का हे म्हणजे सगळे ब्राह्मण आहेत, सगळे बुद्धिमान आहेत, त्यांना सगळ्यात आधी पहिले 5 प्रकाराचे उत्तर द्यावे लागतात. हे का, कसे, कोणासाठी, का बरं, अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये होते. आम्ही 4-5 वर्षापर्यंत सगळ्यांच्या मनामधले जे काही प्रश्न होते सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि सगळ्यांना हे कळलं की हे जे काही सुरू आहे याचा समाजाला उपयोग आहे. म्हणून अनेक लोक एकत्रित आले. सुरुवातीचे 5 वर्ष आम्हाला खूप त्रास झाला, मात्र नंतरची आताची 10 वर्ष आहे अनेक लोक एकत्रित आल्यामुळे आम्हाला काही तेवढं आता सहज होतं सगळं जे काही आहे. आणि जवळपास 400 लोक जुडलेले आहेत जे हा जगन्नाथाचा रथ ओढतात आणि सहज साध्य केलं जातं. अगदी अगदी. आता हे जे आपली संस्था आहे किंवा हे जे आपलं संघ आहे, तर याच्या मार्फत आपण कुठले कुठले कार्यक्रम करत असतात? ह्या संस्थेच्या मार्फत सगळ्यात आधी एक जी गरज होती, जी सगळ्यांना जाणवायची की ब्राह्मण समाजाबद्दल अनेक लोक अनेक गैरसमज पसरवतात. खोटा इतिहास लोकांना सांगतात. तर आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करतात. त्याच्यामुळे सगळ्यांना मानसिक त्रास होतो. अशा ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीये त्या कशा काय खोट्या इतिहास लिहून वगैरे ते सांगितले जातात.
तर अशा ज्या घटना घडायच्यात, कोणीही उठसून ब्राह्मण समाजावर तोंडसुख घ्यायचं आणि ब्राह्मण समाजाबद्दल गैर ओळखायची वगैरे वगैरे असे अनेक प्रकार आजच्या 15 वर्षापूर्वी व्हायचे. असं लोकांची संकल्पना होती की हा समाज संघटित नाहीत आणि समाजामध्ये या समाजाबद्दल कोणीही काही सॉफ्ट टार्गेट म्हणून यांच्याबद्दल काही बोललं तरी कुठेच काही प्रतिक्रिया येत नाही, अशी एक धारणा निर्माण झाली होती काही अमुक एका वर्गाची. तर जेव्हापासून समाज एकत्रित यायला लागला आणि समाज एकत्रित आल्यानंतर अशा प्रकारचे जे कृत्य करणारे जे लोक होते त्यांना त्याचं उत्तर मिळालं आणि असे बहुतांशी म्हणजे मला असं वाटतं की 90% असे प्रकार बंद झालेले आहेत. आता कोणीच असं म्हणत नाही, कारण त्यांना माहिती समाज संघटित झालेला आहे. बिलकुल. आता जर कोणी काही अपशब्द वापरला समाजाबद्दल तर समाजात एक सिनेमा आला होता, एक उदाहरण सांगायचं म्हणजे दशक्रिया म्हणून सिनेमा होता. त्या दशक्रिया सिनेमामध्ये ब्राह्मण समाजाबद्दल काहीतरी अपशब्द वापरले, तर त्या सिनेमा बंद करावा म्हणून असा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला. तर आम्ही जवळ एक फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर एक पोस्ट टाकली का असं ब्राह्मण समाजाचा बदनामी करणारा सिनेमा आलेला आहे, आपल्याला हा बंद करायचा आहे. तर एका पोस्टवर 500 जण सिनेमा बंद करायला पोहोचले होते आणि तो सिनेमा बंद करण्यात आम्ही यशस्वी झालो. हे म्हणजे हे अशा प्रकारे हे कृत्यांना थोडस आळ बसला. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता तुम्ही सांगता आहात की आपण बघतो की परशुराम जयंतीचा उत्सव जो आहे तो खूप मोठा असतो, खूप भरपूर मोठ्या प्रमाणात होतो आणि संपूर्ण ब्राह्मण समाज जो आहे तो त्यावेळी एकत्र येतोच. या व्यतिरिक्त सुद्धा वर्षभरातही आणखी बरेच काही काही वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. वर्षभरामध्ये पण देखील कार्यक्रम होतात आणि विद्यार्थ्यांसाठी देखील तुम्ही बऱ्याच काही काही वेगवेगळ्या अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही मागच्या अनेक 4-5 वर्षापासून प्रयत्नशील होतो. मात्र यंदाचे जे अध्यक्ष आहेत नितीनजी पारगावकर, त्यांनी या विषयामध्ये चांगला पुढाकार घेतला आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगली संस्था त्यांनी उभी केली. मागच्या वर्षी जवळपास 10 ते 15 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिलेली आहे, 25,000 पासून तर ते 5,000 पर्यंत. काहींना पुस्तकेही दिलेली आहेत. ते पुस्तके तर अनेक मुलांना दिलेली आहेत, वह्या अनेक मुलांना दिलेली जे गरजू आहेत त्यांना. तर ते सगळ्यात आधी आता मे महिन्यामध्ये सोशल मीडियावर ज्यांना गरज असेल त्यांचे ऍप्लिकेशन मागवले जातात. त्यांची आर्थिक परिस्थिती बघून त्यांना जशी रकमेची आवश्यकता असेल त्या रकमेप्रमाणे आम्ही एकत्रित करून देतो. याच्याकरता अनेक मला अभिमान वाटेल की समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की जे सडळ असतं काम मदत करायला तयार आहेत. ते फक्त म्हणतात की तुम्ही असं काही चांगला विद्यार्थी असेल तर आम्हाला कळवा, आम्ही त्यांना दत्तकही घेऊ. म्हणजे तर पूर्ण शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार होत असे चांगले लोक आहेत. मागच्या वेळेला आम्हाला चांगला अनुभव आला आणि यंदा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात काम होईल. अच्छा, म्हणजे हे एक खूप छान काम आपल्या माध्यमातून होतंय. भविष्यात आणखी काय योजना आहेत का? आरोग्य विषयामध्ये काहीतरी एखादं सेल व्हावा. शासकीय स्तरावरून अनेक मदतीच्या योजना आहेत त्या पोहोचत नाहीत. विद्यार्थ्यांनी अनेक शासनाच्या अमृत म्हणून एक योजना आहे शासनाची, ती पण पोहोचत नाही. आता परशुराम विकास मंडळ म्हणून स्थापन केलेलं आहे, त्याच्याही काही योजना त्या पोहोचत नाही. त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आम्ही या माध्यमातून, तेव्हा लोकांना काहीतरी त्याचा उपयोग व्हावा, फायदा व्हावा. मी आता तुम्हाला तेच विचारणार होती की शासनाच्या पण काही अशा आहेत का, शासनाकडनं मदतीची काही अपेक्षा आहे का? की आपण शासनाच्या योजना आहेत मात्र अद्याप त्या काही सर्वांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. बरोबर. जी अमृत जी योजना आहे त्याच्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि एकतर शासकीय थोडस आहे, लाल फीत आहे म्हणून ते थोडस, आणि तरी पण ज्या लोकांनी काही लोकांना मिळालेले आहेत ते समाधानी आहेत. आता त्या विषयावर आम्ही काम करणार आहोत आणि जास्तीत जास्त कशी विद्यार्थ्यांना मदत मिळवून देता येईल त्याच्यावर आम्ही काम करू. याच्यावर बिलकुल सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी याच्या व्यतिरिक्त जर इतर वर्षभरातले आम्ही जे कार्यक्रम करतात त्याच्या परशुराम जन्मोत्सवामध्येच आम्ही 3-4 कार्यक्रम घेतो. एक मोटरसायकल रॅली असते त्याच्यामध्ये महिलांचा उत्साहाने सहभाग असतो. महिलांचे अनेक कार्यक्रम होतात. महिलांचं एक स्वतंत्र मंडळ आहे, महिला मंडळ देखील ऍक्टिव्ह आहे बऱ्यापैकी, आणि ते वर्षभरातून 10-12 कार्यक्रम घेतात. आणि वेगवेगळ्या त्यांनी शिबिरही घेतलेली आहेत, आरोग्य शिबिरही घेतलेली आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे. आणि महिला मंडळाचं चांगलं काय महिला मंडळ कोणतंही काम घेतो तर व्यवस्थित त्याला पारही पाडतं.
आणि जेव्हापासून महिला मंडळ स्थापन झालेलं आहे तर तेव्हापासून बहुभाषिक ब्राह्मण संघाचं म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त त्यांनी कार्यभार उचललेला आहे आणि ते यशस्वीरित्या तेही पार पडतात. त्याचप्रमाणे आता अजून वर्षभरामध्ये कार्यक्रम जे आम्ही घेतो त्याच्यामध्ये एक बाजीराव पेशव्यांची जयंती आम्ही साजरी करतो. एक असं चरित्र आहे महाराष्ट्रातलं का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे एक महान चरित्र आहे की ज्या बाजीराव पेशव्यांनी अटकेपासून कटकपासून अटकपर्यंत संपूर्ण भारताला मुघल साम्राज्यांच्या पारतंत्र्यातून सोडवलेलं आहे. एवढं एक मोठं चरित्र आहे जे काही लोकांना गेलेलं आहे. आणि आजकाल एक दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल का प्रत्येक जे राष्ट्रीय पुरुष आहेत ते समाजापुरते मर्यादित झालेले आहेत. म्हणून ह्या सगळ्या याच्यामध्ये बाजीराव पेशव्यांचं एक चांगलं चरित्र मागे पडतं म्हणून आम्ही बाजीराव पेशव्यांची जयंती साजरी करतो आणि बाजीराव पेशव्यांची माहिती सगळ्यांना व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तसंच वीर सावरकरांच्या बद्दल आम्ही अनेक व्याख्याने घेतलेली आहेत. वीर सावरकरांबद्दलही अनेक सगळ्यांच्या मनावर बिंबवले जावं त्यांचे जे कार्य आहे त्यांनी जे देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांची तळमळ होती त्यांचा आदर्श सगळ्यांनी त्यांच्या आदर्शातून देशप्रेम जागृत व्हावं सगळ्यांच्या मनामध्ये याच्यासाठी देखील अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. याचप्रमाणे आम्ही अन्नदान देखील म्हणजे कोरोना काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलेलं आहे. कोरोना काळामध्ये समाजातील ज्या लोकांकडे अन्न नव्हतं त्यांना अन्न तर पोहोचवलं आम्ही. या व्यतिरिक्त रस्त्यावरून जाणारे जे लोक होते इतर समाज सगळ्या समाजाचे रेल्वेमधून जाणारे लोक सगळ्यांनाही आम्ही अन्नदान पोहोचवलं. म्हणजे त्या काळामध्ये जवळपास आम्ही 2 महिन्यापर्यंत खूप चांगली सेवा केलेली आहे. त्या सेवेचा आनंद आहे. अगदी अगदी. आता तुम्ही इतके वर्ष झाले याच्याशी जोडलेले आहात तर तुमचा अनुभव स्वतःचा कसा आहे की जे कार्य तुम्ही करताय लोकांशी तुम्ही जोडलेले आहात आणि लोकांशी संवाद साधता तर एकंदर सगळा तो अनुभव कसा आहे? अनुभव तर चांगलाच आहे. आता काही असे काही किस्सा किंवा काही असं घडलंय का की जे एकदम लक्षात राहण्यासारखी एखादी? आता समाज एकत्रित येतो तर ज्यांना समाजाबद्दल प्रेम आहेत जे लोक समाजाबद्दल आपुलकी ठेवतात अशा लोकांना खूप आनंद होतो. ते सगळे लोक येतात ते मिळतात मिसळतात सगळ्यांना आपसात गप्पा मारतात. गप्पा मारून एक चांगलं व्यासपीठ निर्माण झालं त्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क होतात. काही लोक असे तुम्ही काय करतात कशासाठी करतात काही लोक तर आम्हाला समजा आता जात ही लोप पावते आणि आता तुम्ही जातीच्या लोकांना एकत्रित करायला निघालेले आहात अशा पण लोक आम्हाला असे भेटतात असे लोक टिप्पणी करतात आहे असेल कदाचित. मात्र सगळे समाज जेव्हा एकत्रित येतो तेव्हा खरोखर सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि दरवर्षी जवळपास 5,000 लोक असेच काही एकत्रित येत नाही. आणि हे सगळं आता 16 वर्ष झालेले 16 वर्षामध्ये सगळं आपोआप घडतंय. आता या लोकांना सवय होऊन गेलेली आहे की आपल्याला वर्षातून एकदा सगळ्यांना भेटायचं आणि भेटण्या व्यतिरिक्त काहीच करत नाही ना. सगळे येतो आम्ही आपसामध्ये भेटतो गप्पा मारतो. कोणी इतके ब्राह्मण आहेत अरे तुम्ही पण ब्राह्मण आहात का तुम्ही पण ब्राह्मण असे त्या दिवशी अनेक लोक आपसामध्ये विचारतात चर्चा करतात. या गोष्टीचा आनंद आहे आम्हाला. बाकी अनेकांचे चष्मे वेगवेगळे आहेत पण एक मात्र खरं आहे की या सगळ्यांना एकत्र आणण्याचं जे श्रेय आहे ते तुम्हाला निश्चितच जातं. टीम वर्क आहे ऍक्च्युली ते. आणि आता तुम्ही टीम वर्कची गोष्ट मी भाग्यवान आहे की मला त्याचं नेतृत्व करण्याचा मान मिळाला. पण हे सगळं टीम वर्क आहे. सगळ्या टीमने खूप काम केलेलं आहे आणि 400 लोक काम करतात देशामध्ये. आणि म्हणजे आम्ही 33 केंद्र स्थापन केलेले जळगाव शहराचे 33 भाग केलेले आहेत. ते 33 भाग करून 33 भागामध्ये 33 केंद्र प्रमुख नोंदलेल्या प्रत्येक केंद्र प्रमुखासोबत 7-8 लोक काम करतात. ते त्या नेटवर्क मध्ये आहेत. हा आणि आता त्याच्यामध्ये आता नवीन सुधारणा करून पुढच्या वेळेला अजून त्याच्यामध्ये करू जास्त आनंद येईल. आम्हाला तर आनंद येतो आम्ही करतो बाकीचं लोकांचं प्रश्नच नाही. आणि खूप अतिशय छान कार्य आणि छान काम जे आहे ते आपल्या मार्फत होतं आहे समाजासाठी. आता आपण टीम बद्दल बोललात तर तुमच्या टीम बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की टीम किती मोठी आहे किती लोक आहेत त्याच्यात. म्हणजे याच्यामध्ये खरं सांगितलं तर 200
पुरुष आणि 200 महिला आहेत. अशा महिला मंडळ आहेत. महिला मंडळामध्ये 200 महिला अगदी ऍक्टिव्ह आहेत, जे सगळ्या घरोघरी जाऊन ते पत्रिका देणे, वर्गणी गोळा करून आणणे, इव्हन शोभायात्रा कंट्रोल करण्याचं काम महिला करतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र पेटा असतो. म्हणजे मोठी शोभायात्रा असते जळगाव शहरामध्ये. म्हणजे मी म्हणेल का एक मानाचं खूपच मोठी शोभायात्रा असते आणि तिला कंट्रोल करायला तसे लोक लागतात. महिला कंट्रोल करतात शोभायात्रा, ही पण मोठी गोष्ट आहे. आणि 150 कार्यकर्ते असे आहेत का जे जवळपास 2 महिने रोज 2-2 तास 3-3 तास ते काम देतात आणि त्यांना आनंद येतो. बाकी त्यांना त्याच्यासाठी काही नाही, त्याचं त्यांना काही मिळतं आहे का नाही मिळतं आहे याच्याशी काही त्यांना काही घेणं देणं. स्वयंसेवा येतात ते समाजासाठी यायचं, मिळायचं, एकत्रित व्हायचं आणि काम करायचं. अगदी आणि तो एक आनंद वेगळाच आहे. म्हणजे की यायचं आणि आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करतो आहे, ही एक खूप छान भावना त्यांच्यामध्ये असते. याची काही बॅलन्स शीट आम्ही काही कुठे काही बनवत नाही का कोणाला काय प्राप्ती झाली, कोणाला काय प्राप्ती नाही झाली. सगळे येतात, आनंदी होतात, एकजूट होतात, सगळ्यांनी एकत्रित यावं आणि हाच उद्देश आहे. बिलकुल आणि तो उद्देश सफल झालेला आहे. गेली 16-17 वर्ष आपण बघतोय की हा जो उत्सव आहे हा खूप सुपर हिट आहे असं म्हणायला हरकत नाही. भविष्यात काय योजना आहेत, आणखी काय करायचं आहे पुढे समाजासाठी? भविष्यामध्ये आता हे जे दोन्ही विषय आम्ही जे पुढे नेतो आहोत, एक समाजाला अशी गरज आहे का एक मोठं मंगल कार्यालय किंवा जर आजच्या तारखेमध्ये कोणी जर सर्वसामान्य व्यक्ती असेल, त्याच्या घरी जर लग्न असेल, त्याच्या घरी 100 पाहुणे जर येत असतील, मुलाकडचे मुलीकडचे, तर जळगाव शहरामध्ये अशी कोणतीच वास्तू नाही की जे त्याला अल्प दरामध्ये मिळेल. आता जळगाव शहराची परिस्थिती अशी आहे की कोणतंही मंगल कार्यालय घ्यायचं असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये रोजाच्या पलीकडे तर कुठेच मिळत नाही. अगदी तुम्ही 1 लाख रुपये रोजच्या पलीकडे बोलूच नका. तो हॉल घेणार, लॉन घेणार का तो काय करणार. तर अशी काहीतरी एखादी वास्तूची खूप आवश्यकता आहे शहरामध्ये, जिथे 100-200 लोक येऊन थांबू शकतील आणि त्या हॉलमध्ये काही 500 हजार लोक तो कार्यक्रम घेऊ शकतील आणि तो त्यांना अत्यंत माफक दरामध्ये तो उपलब्ध होऊ शकेल. ही या कल्पनेवर आम्ही काम करतोय आणि ते शक्य आहे. कारण शहरामध्ये दानशूर व्यक्ती पण खूप आहे. त्यांना असं वाटतं की आमच्याकडे जी आम्हाला दान द्यायचं आहे त्याचा कुठे योग्य वापर होत असेल तर ते दान द्यायला तयार आहेत. मी बघतो तर असे 2-3 कोटी रुपये सहज जमा होतील अशी परिस्थिती आहे. फक्त थोडं त्यालाही योग्य तो वेळ द्यावा लागेल, जागा उपलब्ध करावी लागेल. जागेच्या आम्ही शोधात आहोत. तसं काही जर जागा चांगली मिळाली तर त्या दिवशीने आम्ही काम करणार आहोत. आणि त्या माध्यमातून मग विद्यार्थी, बाहेरगावचे विद्यार्थी आहेत, त्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना इथे राहण्यासाठी, त्यांना जेवणासाठी खूप अडचणीचे होते. ते काही प्रश्न सोडवता येतात का ते आम्ही त्याबद्दल बघणार आहेत. म्हणजे त्यांचे राहण्याची, जेवणाची सोय होईल. स्थानिक स्तरावरच विचार करतो आम्ही. बाकी बाहेरचे प्रश्न खूप मोठेच आहेत. तर बाहेरचे प्रश्न तर आम्ही काही सोडवू शकत नाही. पण स्थानिक स्तरावर जितके पण प्रश्न असतील लोकांच्या समोर ते सोडवण्याचे आम्ही भविष्यामध्ये जरूर प्रयत्न करू. आणि टीम वाढते, लोक जुळत आहेत, एक कामाची जबाबदारी एक व्यक्ती घेतोय. आम्हाला वाटतंय की भविष्यामध्ये चांगले काम होतील. खूप छान. आता तुम्ही सांगितलं की म्हणजे तुम्हाला दानशूर व्यक्ती सुद्धा मिळत आहेत आणि तुमच्या या सगळ्या योजनांना एक आर्थिक हातभार पण खूप चांगला असा लागणार आहे असं तुम्हाला वाटतंय. सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तर त्यावेळी मग आर्थिक नियोजन वगैरे हे कसं करायचं, म्हणजे काय सुरुवातीचे 3-4 वर्ष तर सगळे जे 4-5 जण होते तेच घरातून पैसे टाकायचे. बाकी समाजात कुठे पत्तेच माहित नाही आम्हाला कोणाचे काय. आम्ही जाणार कुठे, फक्त आम्ही पेपरमध्ये जाहिरात द्यायची, सगळ्या ब्राह्मणांनी यायचंय, तर सगळे ब्राह्मण यायचे. आणि आज आता कसं वाटतं मग? असं सगळ्या म्हणजे मी स्वतः म्हणजे हजारो ब्राह्मणांना वैयक्तिक ओळखतो अशी ओळख झालेली. आणि शेवटी हा एक प्रेम आहे समाजाबद्दल. ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे ते लोक निश्चितच काम करतात. प्रश्नच नाही. त्यांना काहीच नको आहे. ते येतात फक्त समाजामध्ये मिळायचं, सगळ्या लोकांना भेटायचं वगैरे, ते त्याच्यामध्येच आनंद आहे. असे लोक, अशी एक टीम झालेली आहे. आणि आर्थिक तुम्ही सांगत होतात, आर्थिक कसं सुरुवातीला मदत मग कशी घेतली तुम्ही, की घरातनच जितके काही मेंबर्स होते? 4-5 वर्ष आमचे काम झाल्यानंतर लोकांना कळलं का हे जे काम करतायत चांगलं करतायत आणि इथे दिलेला जो पैसा आहे तो योग्य ठिकाणी देतात. आमच्याकडे एक पद्धत आहे, आम्ही कोणतीही रक्कम मिळाली तर ती बँकेच्या खात्यात भरतो आणि खर्च करायचा असेल तर बँकेच्या खात्यातून करतो. आम्ही कॅश व्यवहार करत नाही. आणि दरवर्षी
हिशोब आम्ही जाहीर करतो आणि त्या हिशोबामध्ये सगळी विस्तृत डिटेल दिलेली असते. आमच्याकडचं महिला मंडळ इतकं म्हणजे ते प्रत्येक गोष्टीची चिरफाड करतात आणि एक रुपया जास्त कमी का लागला ते आम्हाला त्यांना उत्तर देतात म्हणून ते जास्त उलट हिशोब चांगला आमच्याकडून तयार होऊन जातो. मग आपल्या इथल्या महिला मंडळाला कोण हे बघतं, म्हणजे महिलांना एकत्र कोणी आणलं जास्त आपल्या? मी संस्थापक अध्यक्ष होतो. माझी मिसेस सुधा जी आहे ती पण चांगली ऍक्टिव्ह आहे. ती सगळ्या महिलांच्या सोबत सगळी तिचा संपर्क चांगला आहे अगदी. आणि एक टीम तिलाही आवड आहे तशी, तिलाही आवड आहे म्हणून ती करत असते आणि सगळ्या महिलांना एकत्रित आणण्याचं काम ती करते. अनेक महिला आहेत, स्वातीताई कुलकर्णी आहेत, आपल्या महावळ कॉलनीत अनेक महिला आहेत, वृंदाताई भालेरावही आहेत आता ज्या अध्यक्ष आहेत त्या, आणि ह्या ज्या हांडेताई आहेत, सगळ्या ज्या महिला भगिनी आहेत सगळ्या खूप चांगलं काम करतात आणि निस्वार्थ भावनेने काम करतात. अनेक लोक तर असे आहेत की त्यांना अर्ध्या रात्री बोलवलं तरी तयार आहेत. त्यांना फक्त सांगण्याची उशीर व्हॉट्सअपचा मेसेज पाहून येऊन जातात, काही सांगायची गरज पडत नाही. म्हणून ते चालू व्यवस्थित सुरू आहे. लोकांच्या मनामध्ये उत्साह म्हणून चांगला उपक्रम होतात आणि त्याला निश्चितच म्हणजे चांगल्या गोष्टींना केव्हाही सगळ्यांचा चांगला सपोर्ट हा मिळतोच, प्रश्नच नाही. आता तुम्ही सांगितलं की तुमच्या मिसेस पण, सुधा भाभी पण तुम्हाला याच्यात मदत करत असतात, त्यांचाही एक छान रोल आहे याच्यामध्ये. तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही इथे हे सुरू केली तर त्यावेळी घरातनंही कसं होतं वातावरण की अरे काय कशाला सुरू करायचं असं काही? नाही, मी ज्या समाजातून आहे म्हणजे मी राजस्थानी ब्राह्मण समाजातून आहे, तर आमच्या समाजामध्ये ही सवय आधीपासूनच आहे. आम्हाला समाजाचं आता तर कॅटरिंग आलेले आहेत. आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कोणाच्याही समाजामध्ये लग्न असायचं तर आम्ही त्याच्या घरी 4-4, 5-5 दिवस थांबायचो. त्याच्या घरी आलेल्या पहिल्या पाहुण्यापासून शेवटच्या पाहुण्यापर्यंत, म्हणजे त्याच्या घरी भांडे मोजून त्या काळी भांडे भाड्याने मिळायचे, आता काही भांड्याने मिळत, आता सगळे कॅटरिंगला देतात. तर ते भांडे पहिले भांडे भाड्याने आणून शेवटपर्यंत मोजून देण्यापर्यंत सगळे काम आम्ही करायचे. त्या काळी समाजामध्ये खूपच म्हणजे प्रेम होतं, आसामध्ये एकजूट होती. आता सगळीकडे फक्त पैसे देऊन सर्व्हिस विकत घ्यायची म्हणून आता तसं काही उरलेलं नाही. तर मी त्या समाजातून असल्यामुळे आमचं आपसामध्ये कोऑर्डिनेशन चांगलं आहे सगळ्यांशी, म्हणून समाजासाठी वेळ देतोय म्हणून घरी कोणी काही म्हणत नाही. उलट ते म्हणतात का आम्हालाही सांगा तुम्ही काय काम. किती छान. म्हणजे एक घरचा पण खूप छान स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि या गोष्टींमुळे पण आणि सामाजिक वातावरणामध्ये वावरण्याची सवय असल्यामुळे सगळ्यांची इंटरॅक्शन. माझ्या मुलाचं लग्न झालं आता, माझी सून पण आहे, ती लेझिम पथकातही आहे, ती तलवारबाजी पण करते, ती म्हणजे सगळ्यांनाच आवड आहे, सगळ्यांना आवड आहे घरामध्ये आणि सगळे उत्साहाने सहभागी होतात. मुलगाही सहभागी होतो, तो बिझी असतो पण तो त्याला जसा वेळ मिळेल तसा तो सहभागी याच्यामध्ये होत असतो. नाही आणि खूप छान असा तो सोहळा असतो, खूप छान कार्यक्रम असतो. म्हणजे मी स्वतः देखील दरवर्षी आवर्जून त्याच्यामध्ये असते आणि खूप छान असा तो उपक्रम आहे. जाता जाता आपल्या मी असं म्हणेल की अजून जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आपला समाज जळगाव शहरामध्ये एवढा मोठा आहे की आज जितके लोक एकत्रित होत आहेत ते मला असं म्हणावं लागेल की 30-40% एकत्रित होत आहेत. अजून जास्ती प्रमाणात अजून चांगले लोक आहेत जे दुरूनच गंमत बघतात, त्यांनी पण यायला पाहिजे. त्यांनी एक मोठा परिवार आहे, आपला कुटुंब आहे. मी ज्या कुळामध्ये वाढलेलो आहे, ज्या कुळामध्ये जन्म घेतलो आहे त्याचा गौरव होतो. मी म्हणजे आपले जे संस्कार आहेत, आपले जे पूर्वज आहेत, त्यांनी एवढं देशासाठी समाजासाठी त्यांनी इतकं त्याग केलेलं आहे की त्यांचे चरित्र आपल्या सगळ्यांसमोर यायला पाहिजे आणि ते सगळ्यांना माहिती पडायला पाहिजे. तर याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत असतो की जेणकेन प्रकारे जे आमचे पूर्वज आहेत ते त्यांचे एक किती चांगला समाज आहे हा, किती विचार त्यांनी सगळ्या अनेक गोष्टींचा विचार करून ठेवलेला आहे, त्यांनी किती ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. आता मागच्या 2 वर्षापासून आदि जगद्गुरु शंकराचार्यांची जयंती आम्ही साजरी करतोय. 4 तारखेला त्याच्यावर व्याख्यान ठेवलेलं आहे. सुनील देवधर येत आहेत आणि जे आंध्र प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी आहेत आणि नागपूरचे माजी महापौर ते येत आहेत, तेही चांगले व्यक्ती आहेत, तिवारीजी.
तर तिवारीजींसोबत देखील मागच्या वेळेला एक तर येऊन गेले. त्यांचंही व्याख्यान ऐकण्यासारखं असेल. म्हणजे यंदा 4 तारखेला मी तर म्हणतो प्रत्येकाने आवर्जून यायला पाहिजे असं ते व्याख्यान होणार आहे. आणि जे भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करतो आम्ही ब्राह्मण समाजासाठी मर्यादित असतो. मात्र शंकराचार्य जे आहेत त्यांनी हिंदू धर्मासाठी कार्य केलेले आहेत. तर त्या व्याख्यानामध्ये आम्ही सगळा हिंदू समाज आम्ही त्याच्यामध्ये आमंत्रित करतो. आणि ते व्याख्यान खूप छान तुम्ही दरवर्षीच आयोजन असतं व्याख्यानाचं आणि दरवेळी खूप छान विषय असतात, वेगवेगळे विषय असतात. आतापर्यंत कुठले कुठले घेतलेत? बाजीराव पेशव्यांवर झाले, सावरकरांवर झाले, शंकराचार्यांवर झालेले खूप छान असे. आणि त्याच्यातनं आहेत आतापर्यंत 10-12 व्याख्यान चांगले झालेले. खूप छान. म्हणजे व्याख्याने आम्ही मागच्या 3-4 वर्षापासूनच करतो आहोत, घेत आहोत. तर मात्र आता हळूहळू त्याच्यामध्ये चांगले वक्तव्य येत आहेत. तर ते चांगल्या प्रकारे आता काश्मीरी उपाध्यायांचे देखील व्याख्यान घेतलं होतं. हिंदू धर्म आणि कायदा या विषयावर होतं. तेच खूप छान होतं. युवकांसाठी काही योजना आहेत का? युवकांसाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने क्रिकेट मॅचेस घेण्यात येतात. अच्छा. समाजामधून युवक जे आहेत ते काही समाजाला एवढे निगडीत नाही आहेत. म्हणजे त्यांना समाजकार्यामध्ये येणं वगैरे काही तेवढंसं त्यांना काही भावत नाही. म्हणून क्रिकेट मॅचेस टुर्नामेंट मागच्या 3-4 वर्षापासून घेतोय. क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून अनेक म्हणजे जवळपास 700-800 युवकांचा एक ग्रुप जुडलेला आहे. ते सगळे क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून एकत्र त्यांचे आपसामध्ये त्यांचे ओळखी पाळखी व्हाव्यात, त्यांचे विचार मिळावेत. तो उपक्रमही चांगला आहे. अशा प्रकारचे अनेक उपक्रम काही ना काही सुरू आहेच. एक ना एक जसे लोक जुळतात तसे एक उपक्रम जुळतोय. अगदी अगदी. आणखी काही सांगायचे आहेत का? बस सगळ्यांना विनंती हेच आहे का समाज आहे, आपण वर्षातून एकदा एका ठिकाणी एकत्रित यावा हा आमचा मूळ आग्रह आहे. कोणी असेल, समाजातील मोठी व्यक्ती असेल, लहानात लहान व्यक्ती असेल, वयाने लहान असेल, वयाने मोठी असेल, आर्थिक रूपाने, ज्ञानाने, कशाही प्रकारे ती मोठी असेल, लहान असेल व्यक्ती, त्यांनी आपला सगळा मोठेपणा, लहानपणा बाजूला ठेवावा. आपसातले जे काही हेवे दावे जे काही असतील ते सगळे त्यांनी बाजूला ठेवावे आणि सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने यावे, मिळावे, मिसळावे आणि समाज केवढा चांगला आहे आपला त्याचा आनंद घ्यावा असं ते वाटत असतं. आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी वेळ जरूर द्यायला पाहिजे. वर्षातून एकच दिवस फक्त आपण त्याच्यासाठी नाही. आणि खरोखर खूप छान असा तो कार्यक्रम असतो. आणि आता तुम्ही म्हणता आहात की सगळेजण यावं, पण आम्ही देखील म्हणजे दरवर्षी वाट बघतो की कधी आपली परशुराम जयंती आहे आणि आपण त्यात जावं आणि सगळ्यांना भेटायचं. खूप छान असा हा उपक्रम आहे. आनंदजी पण आमच्यासोबत असतातच. आम्हाला ज्या वेळेला चांगल्या वेळेला सूत्रसंचालकाची गरज असते तेव्हा आम्ही आनंदजींना आवर्जून बोलवतो. आणि ते पण सावरकर प्रेमी असल्यामुळे ते सावरकरांबद्दल जे काही आम्ही कार्यक्रम करतो त्यावेळेला ते येतात. तुम्ही आता इतके वर्ष झाले, म्हणजे आता 16 वर्ष झाले तुम्ही समाजासाठी कार्य करताय, काम करताय. तर या इतक्या वेळामध्ये तुम्हाला असं काही जाणवलं का की काही समस्या आहेत ज्या समाजासमोर आहेत आणि त्या तुमच्या मनात आहे, तुम्हाला असं वाटतं की त्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजे? समाजासमोर अनेक समस्या आहेत ज्याच्यावर निर्णय म्हणजे समाजाला विचार करावाच लागेल. सगळ्यांनी एकत्रित येऊन करायला पाहिजे. आम्ही व्याख्याने घेतो त्याच्यामध्ये तर हे मानतोच. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने कसं आहे का आजचा जो युवक आहे त्याला त्यांचे लग्न जोडण्याचे खूप मोठे एक प्रॉब्लेम झालेले आहेत. म्हणजे आम्ही मागच्या काही 7-8 वर्षापूर्वी आम्ही वधूवर परिचय मेळावे घेतले होते. वधूवर परिचय मेळावे घेताना मुलींच्या एंट्री यायच्या 50 आणि मुलांच्या 1000 एंट्री यायच्या. तर अशी परिस्थिती असताना मग ते जे 50,000 लोक मुलं होते ते 50 मुलींच्या मागेच फिरायचे सगळे ते. आणि तो चित्र थोडा अतिशय विचित्र वाटायचा. म्हणून आम्ही ते वधूवर परिचय मेळावे घेणं बंद करून टाकले. याच कारणामुळे मुलांना मुलगीच मिळत नाही, चांगली उपवर मुलगीच मिळत नाही, ही खूप मोठी समस्या समाजासमोर आहे. मी तर म्हणतो भिक्षुकी जे करणारे जे आपला पारंपरिक व्यवसाय आहे तो पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मुलांना तर मुलगी अजिबात मिळतच नाही. ही खूप मोठी समस्या आहे. मुलींच्या ज्या अपेक्षा आहे, अलीकडच्या मुलींच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. प्रत्येक मुलीला
मोठं शहर पाहिजे, त्यांना लहान शहरामध्ये जाण्याची इच्छा नाहीये, त्यांना नोकरी चांगली पाहिजे, घरी मुलींची संख्या कमी झाल्यामुळे त्यांना अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत त्यांच्या. तर ही एक खूप मोठी समस्या समाजासमोर आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून मग काही समस्या आहेत, काही लव जिहादच्याही काही समस्या किस्से कमी प्रमाणात आहे आपल्याकडे. मात्र ते घडले त्या दिशेने कोणीही विचारच करायला नको पाहिजे. आपले संस्कार इतके चांगले आहे आणि आपले इतके संस्कार चांगले असताना अशा घटना समाजामध्ये घडतात कशा काय, याचा देखील आम्हाला खूप आश्चर्य वाटतो. त्याच्यासाठी देखील आपण ते रामतीर्थरकर यांचे आम्ही मागच्या वेळेला व्याख्याने घेतले होते. त्या माध्यमातून समाजामध्ये आणि किंवा लवजीवाच्या बाबतीमध्ये जागरूकता घडवण्यासाठी देखील आम्ही कार्य केलेले आहेत. त्याचप्रमाणे जर शिक्षणाच्या बाबतीत देखील मोठा समाज असा आहे की ज्यांना उच्च शिक्षण मिळत नाही. अनेकांचे शिक्षण पैशामुळे थांबतात. ही पण एक समस्या समाजामध्ये आहे. काही लोकांची अशी समस्या आहे की त्यांना कोणाचं आर्थिक सहकार्य पण नको आहे, मात्र ते शिक्षणही घेऊ शकत नाही, असे पण पाहिलेले आहेत आम्ही. पण हा समाज जो आहे तो कोणाकडे काही भावना व्यक्त करू शकत नाही. अशा त्यांना माझी अडचण कोणाला सांगायला पाहिजे असे पण लोक आहेत. या व्यतिरिक्त लग्न जुळवण्यामध्ये, लग्न कार्यामध्ये देखील जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे पण समस्या, अशा अनेक समस्या आहेत की ज्याच्यावर काही इलाजच नाही, आज समाजाकडे इलाज नाही, अशा समस्या आहेत. आणि भविष्यामध्ये आता जी यंग पिढी येणारी जे यंग मुलं आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार घडवणे खूप आवश्यक आहे. त्या मानाने आपल्या समाजातले मुलं चांगले आहेत, तरी पण देखील असं वाटतं की यांच्यावर अजून संस्कार व्हायला पाहिजे. जी आपली धरोहर आहे ते सगळे विसरत चाललेले आहेत. जे काही आपली परंपरा आहे, परंपरा विसरत चाललेले आहेत. धरोहर म्हणजे हिंदी शब्द होऊन गेलो. तर असे खूप जाणवतात आम्हाला का ते खूप त्यांना गरजेचं आहे. आपले जे परंपरागत आता जसे पाश्चिमात्य विचार लोक मनामध्ये घेतात तसंच आपले संस्कारही सगळे सोडत चाललेले आहेत. ते संस्कार नाही सोडले पाहिजे. संस्कार टिकून ठेवण्यासाठी जे काही करता येईल अजून करायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरात तर केले पाहिजे, पण समाज म्हणून देखील केले गेले पाहिजे. बरोबर आहे. पण ही गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की जरी बदल पाहिजे आहे, पाश्चिमात्य आपण जरी थोडंफार संस्कृती घेतली तरी जे आपली रूट्स आहेत किंवा जे आपली परंपरा आहेत त्या आपण नको सोडायला. बरोबर. आमच्या वेळेला काय होतं का आम्हाला आमच्या वडिलांनी सांगितलं की तुला असं करायचं, म्हणजे आम्हाला प्रतिप्रश्न करायचा काही अधिकार नव्हता. बरोबर आहे. आता आताची जी मुलं आहेत ती खूप प्रतिप्रश्न करतात आणि त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं असतं. बिलकुल. आणि नाही दिलं तर ते म्हणतात की हे तुम्ही जे म्हणतात हे तुमचे सगळे जुने विचार आहेत. आताच्या मुलांना संस्कार शिकवणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्या मुलींना प्रत्येक काला आपल्याला उत्तर देणं म्हणजे थोडंसं कठीण होऊन जातं, असं होतं. त्या दृष्टीने देखील समाज स्तरावर कार्य व्हायला पाहिजे. अनेक कामं आहेत जी समाज स्तरावर व्हायला पाहिजे, ती समाजाची जबाबदारी आहे. बरोबर आहे. मगाशी तुम्ही बोलताना मला सांगितलं की काही वयस्कर व्यक्ती देखील आपल्या समाजामध्ये अशा आहेत की ते मुलं नसतात जवळ आणि वयस्कर आहेत, घरामध्ये असतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही म्हणत होतात की काही विचार करणार आहात. सगळे मुलं शिकलेले आहेत ते बाहेरगावी नोकरीला आहेत, घरी आई वडील राहतात, ते वयस्कर आहेत, त्यांच्याकडे बघणार कोणी नाही. त्यांना अपरात्री वगैरे काही मदत लागली किंवा काही मदत लागली तरी ते काही कोणी मदत मिळू शकत नाही अशी परिस्थिती. तरी पण आम्ही आमच्या वरीने जितकं होऊ शकतो तितकं ते त्यांना मदत करण्याचं आम्ही काम करतो. अशी पण परिस्थिती. अशा अनेक समस्या ज्या आहेत ज्या समाजासमोर आहेत ते विश्वासही करू शकत नाही ना. बिलकुल. जे मुलं शिकतात ते जेवणाकरता म्हणजे ते जे शिक्षण घेणारे मुलं आहेत त्यांना चांगले मेस पण उपलब्ध नाहीयेत. कसे जेवण घेतात, कसं जेवण खातात ते बघून आश्चर्यच वाटतं का कशा प्रकारे ते त्यांचं ते शिक्षण करतात ते. अशा अनेक समस्या ज्याचे उत्तर फक्त समाजच करू शकतो. बरोबर आहे. पूर्वीच्या काळी मी पाहिलेलं आहे, मी माझ्या आयुष्यातच पाहिलेलं आहे की जे लग्न व्हायचे ते दोन ज्येष्ठ मंडळी, घरातले ज्येष्ठ मंडळी निर्णय घ्यायचे आणि त्यांचं लग्न होऊन जायचं. हे मीच पाहिलेलं आहे. आता मुला-मुलींना जे आहे मोकळी ते मुलं मुली अनेकदा चर्चा करून ते निर्णय घेऊ शकत नाही. त्यावेळेला आम्हाला
माझं लग्न झालेलं मला न विचारता लग्न झालेलं आहे. बरोबर. माझ्या याला काही किंमत नव्हती त्या काळामध्ये. आणि आज सगळ्यात मोठा जर समाजापुढे जर एक प्रश्न असेल तर मी हे सांगू इच्छितो की समाजापुढे एक भयंकर प्रश्न निर्माण झालेला आहे. जितकी लग्न जुळत आहेत त्या लग्न जुळतात म्हणजे मुलगा मुलीला जो पसंत करतो आहे ते लग्नापर्यंत जातात 50% तुटतात. अच्छा, बरं. आणि काही जे 50% लग्न ज्यांचे साखरपुडा झाला ते 50% लग्नापर्यंत पोहोचतात. ते लग्न झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्यातून 50% मोडतात आहेत. बरं. हा. आणि काही ठिकाणी तर लग्न झाल्यानंतर 10-10, 12-12 वर्षानंतर हे प्रॉब्लेम येत आहेत. मात्र हा जो प्रॉब्लेम आता येऊन राहिलेला आहे हा समाजापुढील खूप मोठा प्रश्न आहे. खूपच आणि गंभीर आहे ना हा प्रश्न. म्हणजे अत्यंत गंभीर प्रश्न आहे. लग्न ही जी आहे संकल्पना म्हणा ही मोडकळीस यायला मग खूप वेळ म्हणजे अशीच परिस्थिती दिसते समोर, डोळ्यासमोर दिसून राहिलेली आणि खूपच चिंताजनक विषय आहे. मग यासाठी सुद्धा काही विचार आहे? नाही, यासाठी आता यासाठी समाज म्हणून काय करेल हे आम्हालाही सुचत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे अशा गोष्टी आमच्या कुटुंब म्हणजे माझ्या नातेवाईकामध्ये अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्या ठिकाणी देखील मी हतबल होतो की मी काही करू शकत नव्हतो. म्हणजे माझ्या भावाच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर एकाच महिन्यामध्ये त्यांनी डायव्हर्स घेतला किंवा त्यांचे आपसात वाद सुरू झाले. आम्ही काहीच करू शकलो नाही कारण आजकालच्या मुली आणि मुलं जे आहेत ते स्वतःचा निर्णय स्वतःच घेतात. त्यांना काही गोष्ट जर त्यांना नाही पडली तर ते लगेच ते टोकाची भूमिका घेतात. पूर्वीच्या काळात असं काही टोकाची भूमिका घेण्याचं काही थोडंसं समजून घेणं म्हणा किंवा अंडरस्टँडिंग जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. हे जेव्हा आकडेवारी बघतो, जेव्हा सभोवताली आमच्या नातेवाईकांमध्ये किंवा जे आम्ही मित्रमंडळी कंपनीमध्ये ज्या वेळेला आम्ही या गोष्टी बघतो आम्हाला खूप आश्चर्य वाटतं. पुढे काय होईल, आज ही परिस्थिती तर पुढे काय होईल याची खूप मोठी चिंता आहे. बरोबर आहे. आज आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आहात तर या प्लॅटफॉर्म वरून आपण काय समाज बांधवांना काय सांगू इच्छिता, काही आवाहन करू इच्छिता? आपले संस्कार चांगले आहेत, आपण चांगल्या कुळात जन्मलेलो आहोत. आपल्या संस्कारावर लोक PhD करतात. आपण उत्कृष्ट एका चांगल्या समाजामध्ये जन्मला आलेलो आहोत. आपले सगळे चांगले विचार आहेत, चांगले संस्कार आहेत. आपण तेच चांगले संस्कार आपण जास्तीत जास्त पुढे घेऊन जावे आणि आपल्या एकजूट ठेवून आपल्यावर जे काही आपत्ती येत असतील त्याचा एकजुटीने मुकाबला करावा. आणि एकजूट आपसामध्ये असावे म्हणून आपसात कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे. तर वर्षातून 2दा-3दा का होईना आपसात भेटले गेलं पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून जायला पाहिजे. तुम्हाला पटो अगर न पटो परंतु जरूर जा. त्या कार्यक्रमामध्ये समाज स्तरावरून जो काही कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये आपण सहर्ष सळ असते मदत करा, आर्थिक त्याच्यामध्ये योगदान द्या. ही समाज संस्था टिकली तर अजून चांगले संस्कार टिकतील, अजून याच्यातून निश्चितच चांगलं काहीतरी घडेल अशी अपेक्षा आहे. असं माझी खात्री आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी आवाहन करतो. बिलकुल बिलकुल. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आर्थिक करावं आणि ज्यांना स्वतःहून काही काम करायची इच्छा असेल त्यांनी सुद्धा यायचं आणि आमच्या म्हणजे मंडळामध्ये अनेक सदस्य असे ते आर्थिक सहकार्य करू शकत नाही मात्र ते श्रमाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करतात. प्रश्नच नाही. खूप छान असा हा आपला एक कार्यक्रम आहे आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळे खूप छान असं हे तुमचं कार्य आहे आणि हे कार्य असंच आणखी छान पुढे चालत राहो याच तुम्हाला शुभेच्छा आहेत. तरुण भारत लाईव्ह मध्ये आपण आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.